आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। नया जोश, नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपलानी इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। उल्लासनगर में शिवसेना शिंदे गुट के कार्यकर्ता द्वारा रिक्शा चालक को कथित रूप से मारपीट करने का मामला लगातार तूल पकड़ता जा रहा है। घटना के बाद शुरू हुआ राजनीतिक आरोप प्रत्यारोप अब रोज तेज हो रहा है। बीजेपी की कार्यकारिणी बैठक के दौरान भाजपा चुनाव अध्यक्ष प्रदीप रामचंदानी ने इस मारपीट प्रकरण को लेकर शिवसेना के महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी पर एक कड़ा बयान दिया। इसी बयान ने राजनीतिक माहौल को और गर्म कर दिया है। आज शिवसेना शिंदे गुट और टीम ओमी कलानी के पदाधिकारी संयुक्त रूप से डीसीपी से मुलाकात करने पहुंचेंगे। प्रतिनिधिमंडल ने मांग की कि भाजपा पदाधिकारियों द्वारा दी जा रहे उत्तेजक और भ्रामक बयानों पर तुरंत रोक लगाई जाए, क्योंकि इससे शहर में अनावश्यक तनाव फैल रहा है। मुलाकात के दौरान शिवसेना पदाधिकारियों ने दावा किया कि पूर्व नगर सेविका शुभांगी भैनवाल और उनके पति पप्पू भैनवाल पर हमला करने वाला कोई और नहीं बल्कि भाजपा का ही एक स्थानीय पदाधिकारी है। उन्होंने पुलिस से मांग की कि इस मामले में निष्पक्ष जांच की जाए और दोषी पर सख्त कार्रवाई की जाए। इस मौके पर शिवसेना उपजिला प्रमुख अरुण आशान, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र सिंह भुल्लर महाराज, दिलीप गायकवाड़, टीओ के प्रवक्ता कमलेश निकम, विजय पाटिल, संदीप गायकवाड़, बाला श्रीखंडे, सुरेश सोनावने, राम चार्ली, केडी तिवारी, सुनील सिंह उर्फ कलवा और बड़ी संख्या में पदाधिकारी उपस्थित थे। डीसीपी साहेबांची भेट घेण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे। गेल्या 4-5 दिवसापासून हिराघाट परिसरामध्ये घटना घडली, त्या घटनेचा मी निषेध केलेला आहे, निषेध करतो। आणि त्या घटनेमध्ये जो काही तो फिर्यादी आहे, ज्याला मार लागलेला आहे, ज्याला मारल्या गेलं, ते कुटुंब माझ्या 30 वर्षापासून माझ्या परिचयाचे आहेत, माझ्या जवळचे आहेत। पवार फॅमिली आणि नाना पवार हे विठ्ठलवाडी रिक्षा स्टँडचे कार्यकर्ते आहेत। त्या आणि त्यांचा मुलगा आणि ते तिथे रिक्षा चालवतात। कुटुंबिक संबंध असल्यामुळे ही घटना घडल्यावर मी त्या स्थळी गेलो होतो। त्यांना सगळ्यांना त्या विषयाची माहिती मिळाल्यानंतर सगळ्या विषयावर चर्चा झाली। तिथे हा विषय शांत झाला। त्यानंतर मी काय त्या फॅमिलीशी बोललो की त्या ज्यांनी कोणी ही घटना केली आहे, ज्यांनी ह्याला मारलं आहे, तो शीलरत्न जाधव, त्याला मी तुमच्या समोर आणतो, तो माफी मागेल, तुम्ही त्याच्या 2-3 कानपडात मारा। असा विषय झाल्यानंतर सगळं मिटल्यानंतर भारतीय जनता पार्टीला वाटलं की हे कुठेतरी मिटतंय, राजेंद्र चौधरी याच्यामध्ये कुठे सापडत नाही, शिवसेना बदनाम होत नाही, म्हणून त्यांनी ती रात्री राईट केली। राईट करणारा कार्यकर्ता एफआयआर मध्ये त्याचं नाव आलंय, स्वतः एफआयआर दाखल करणारा छुटपुट नेता तिथला तो आहे, त्यांनी एफआयआर दाखल केलाय। सचिन आयर नावाचा माणूस आहे, हा बीजेपीचा कार्यकर्ता आहे, बीजेपीच्या अधिकृत लेटर पॅडवर त्याचं नाव आहे। मग माझा ह्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, आम्ही पोलिसांकडे तीच मागणी केली की तुम्ही ह्या प्रकरणाची चौकशी करा। ती घटना नंतर घडलेली जी घटना आहे ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घडवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं नाव त्याच्यात आहे आणि भारतीय जनता पार्टीच उलटी बॉम्बा मारते। गुंडागिरी नाही चलेगी। अरे गुंडागिरी करतो कोण? तुम्ही, तुमचे कार्यकर्ते, तुम्ही। ही घडून आणलेली घटना आहे। फक्त शिवसेना आणि राजेंद्र चौधरीला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने घडून आणलेला ही घटना आहे। या घटनेचा तपास चांगल्या प्रकारे पोलिसांनी करावा असं आम्ही मागणी पोलिसांकडे केलेली आहे। काल प्रदीप रामचंदानी यांनी त्यांच्या एक कार्यक्रमाच्या दरम्यान एक वक्तव्य केलेलं आहे की रिक्षा स्टँडवरून त्यावर 7/12 कोणाच्या बापाचा नाही असं एक वक्तव्य केलं त्यांनी। प्रदीप रामचंदानीला शरम नाही, शरम नावाची वस्तू नाही। प्रदीप रामचंदानी सारखा नेता भारतीय जनता पार्टीचा नेता होऊ शकतो। त्या बेशरम माणसाला नेता बनवतात भारतीय जनता पार्टी, त्याला शरम नावाची वस्तू नाही। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशी फाईल चोरून कुठे टाकत होता, कसा घडून जात होता, हे जनतेने बघितलंय। आणि तो चोर जर भारतीय जनता पार्टीचा नेता बनून जर उल्हासनगरमध्ये फिरत असेल तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंय भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक त्याला कंटाळून भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले आहेत, इकडे आलेले आहेत ह्या प्रदीप रामचंदानीमुळे। आता तरी भारतीय जनता पार्टीने अशा नेत्याबद्दल विचार करावा अशी माझी भारतीय जनता पार्टी मागणी आहे। आणि भारतीय जनता पार्टीला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका असतात तेव्हा राजेंद्र चौधरी चालतो, शिवसेना चालते आणि राजेंद्र चौधरी आपल्याला निवडून आणतो,
ते त्यांना माहिती आहे, तेव्हा त्यांना तो चालतो. नंतर राजेंद्र चौधरीच्या बापाची जागा किंवा राजेंद्र चौधरी गुंडा आहे, राजेंद्र चौधरीची गुंडागिरी चालून देणार नाही, तेव्हा निवडून आणायला त्यांना गुंडा चालतो, राजेंद्र चौधरी चालतो. आता गुंडा झाला राजेंद्र चौधरी. त्यांनी एक वक्तव्य केला की आमचा जो मित्रपक्ष आहे तो आता एका तडीपार पार्टीसोबत जॉईन झालेला आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना त्यांचा म्हणजे सुकडा साफ करणार. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाला जागा दाखवेल ते त्यांना कळालेलं आहे आणि ते कळाल्यानंतर हे असे उद्योग खोटे नाटे प्रकार करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत आणि कोण तडीपार पक्ष त्याचं उत्तर कमलेश निकम देतील, मी नाही देणार. टिप्पणी आपके ऊपर की जा रही है, आपको नहीं लगता अभी राजनीतिक जो लड़ाई है वो व्यक्तिगत लड़ाई का रूप ले रही है? मैं उनको वही कह रहा हूँ कि राजनीति लड़ाई है तो राजनीति के तरीके से लड़ो, वैयक्तिक जो पर्सनल लड़ना है तो पर्सनल तरीके से आओ, पर्सनल तरीके से हम लड़ने को तैयार है. कोई व्यक्ति के ऊपर पूरे हिंदुस्तान में जिसको उल्लासनगर ने बदनाम किया, उल्लासनगर को, जिसके ऊपर फाइल चोरी का गुना दाखिल है और वो हमको तड़ीपार कहता होगा, मुझे लगता है कि जिस बात को लेकर किसी के ऊपर तड़ीपार की भाषा वो कर रहा है, उनके नेताओं के ऊपर क्या क्या मामले दर्ज है, आने वाले सभाओं में तो हम संबोधित करेंगे लोगों को. पर अब जो मामला है वो राजेंद्र चौधरी जी और शिवसेना के ऊपर जो चल रहा है, जो पवार परिवार के ऊपर जो भी मारामारी हुई है, पवार परिवार का अब तक कहाँ पर भी स्टेटमेंट नहीं है कि राजेंद्र चौधरी जी का इसमें कहाँ पर भी रोल है. जो भी रोल है, जो पप्पू बहनवाले जो हर 5 साल में दल बदल करता है, उसको कहाँ नहीं तो कहाँ पर हीराघाट की राजनीति को लेकर खुद को नगर सेवक बनने के लिए भारतीय जनता पार्टी का प्रोटेक्शन लेने के लिए किस तरीके के खोटे गुने दाखिल करता है और भारतीय जनता पार्टी का जो कार्यकर्ता है उसमें आरोपी है. उस आरोपी को आप देख सकते, सचिन आहिरे जो है